रिश्ते चंदन की लकड़ी की तरह होने चाहिए। टुकड़े चाहे 1000 हो जाए मगर उसकी सुगंध नहीं जानी चाहिए। उसकी सुगंध नाही जानी चाहिए। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पाहणा, नातं म्हटलं की तिथं हा राग आलाच। राग हा असतोच, कारण नातीच काही अशी असतात की राग आणत असतात। आपण एवढं करत असतो, इतकं करत असतो आणि काय होतं, मग आपल्यावरच नाती जेव्हा उलटतात तेव्हा साहजिकच त्याचा राग येत असतो। पण हाच राग आपण योग्य दिशेला जर वळवला तर याच रागाचं रूपांतर एका सुगंधात होत असतं। आपणाला जरी राग आला असेल तरी तो राग आपणाला सांभाळता येणं गरजेचं आहे। याच्यावर नियंत्रण ठेवणं साहजिकच गरजेचं आहे। जेव्हा आपण रागावर नियंत्रण ठेवतो तेव्हा ती वेळ चुकलेली असते आणि तेवढी वेळ जाणं ती खूप गरजेची असते। ती वेळ निघून गेली की येणारी वेळ ही नेहमी चांगलीच असते। पाहणा, इथे मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी माझ्या वाचण्यात आली, ती मी सांगत आहे। एका कुटुंबात 2 भाऊ होते आणि 2 भाऊ, त्यांचे आईवडील नसतात पण शेती भरपूर असते आणि हा जो मोठा भाऊ असतो हा शेती करत असतो आणि छोटा भाऊ जो असतो तो शिक्षण घेत असतो, तो लहान असतो। आणि अशा परिस्थितीत यांचे आईवडील वारतात। मग सगळी जबाबदारी या मोठ्या भावावर येते। मग हा मोठा भाऊ काय करतो, शेती करायला लागतो आणि आपल्या भावाला शिकवण्यासाठी बाहेर पाठवतो। मग जेवढे लागेल तेवढे तो पैसे भावाला पाठवायचा, कष्ट करायचा रात्रंदिवस आणि मग अशा पद्धतीनं तो पैसे पाठवायचा। हा छोटा भाऊ मोठा होतो, लग्न होतं आणि मग पुन्हा हा भावाला विसरतो। एवढंच काय, आणि शहरात राहायला लागतो आणि शहरात राहिल्यानंतर पुन्हा हाच भाऊ आपल्या भावाकडे आपल्या इस्टेटीमध्ये मागणी मागतो, शेताचा अर्धा हिस्सा मला दे म्हणून। तेव्हा या मोठ्या भावाला प्रचंड राग येतो आणि हा भाऊ वकिलाकडे जातो कागदपत्रे घेऊन आणि म्हणतो, या भावाने जी शहरामध्ये प्लॉट घेतलेला आहे ना त्याला मला स्टे लावायचा आहे। प्रचंड तो रागात गेलेला असतो वकिलाकडे। वकील म्हणतो, शांत बसा, तुमच्या जी केस आहे ना त्याचा मी शांतपणे अभ्यास करतो आणि पुन्हा तुम्ही नंतर या। झालं, त्याची जी केस असते ना त्या केसचा पूर्ण तो शांतपणे वकील अभ्यास करतो आणि वकील दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला समजवायला लागतो, तुम्ही दोघे भाऊ आहात, तुमचे आईवडील नाही आहे आणि तुम्हीच मग सगळं काय करत आहात, याचं पालनपोषण करत आहात। तुम्ही शेतामध्ये रात्रंदिवस राबत आहात। त्याचबरोबर तुम्ही जे राबत आहात हे ठीक आहे, पण जेव्हा तुमचा भाऊ आजारी पडला, जेव्हा तुमच्या भावाला तुम्ही दवाखान्यात घेऊन गेलात, परत भावाला तुमच्या बैलाचा शिंग लागलं, तेव्हा प्रचंड रक्तस्राव झाला, तेव्हा तुम्ही खांद्यावर घेऊन दवाखान्यात, कारण एसटी नव्हती, खांद्यावर घेऊन तुम्ही दवाखान्यात गेलात, त्याचं एवढं ओझं तुम्ही वाहिलात आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला किडनी हवी होती, किडनी फेल झाली होती, पण तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमची किडनी तुमच्या भावाला दिलात। म्हणजे भावासाठी तुम्ही किती काही केलेलं आहात, किती तरी तुमचा वेळ असा भावासाठी घालवलेला आहात। तुमचं स्वप्न एकच होतं की भाऊ शिकला पाहिजेल आहे, की मला इकडे कितीही त्रास झाला तरी चालेल, पण तू शहरात राहा, शिक, मोठा हो, तुला चांगली नोकरी मिळणं गरजेचं आहे। आणि एवढं सगळं झाल्यावर त्याला नोकरी मिळाल्यानंतर त्यानं एक इच्छा व्यक्त केली, मला इथं एक मुलगी पसंत पडलेली आहे आणि त्या मुलीशी मला लग्न करायचं। तुम्ही त्यालाही होकार दिलात, त्याच्या लग्नाचा सगळा खर्च घेतलात, त्याचा संसार परत चालू झाला, त्या संसारालाही तुम्ही खर्च केलात आणि काही दिवसानं हा जो छोटा भाऊ होता ना, हा छोटा भाऊ असं म्हणतो की मला इथं आता प्लॉट घ्यायचा आहे आणि याच्यासाठी मला पैसे हवे आहेत। पैसे नसतील तर या शेतातील जो हिस्सा आहे ना तो अर्धा हिस्सा मला पाहिजे आहे। अशी एकंदरीत तुमची सगळी स्टोरी आहे, ही मला कळालेली आहे। वकील त्या व्यक्तीला एक ग्लास पाणी भरून देतो, पाणी प्या म्हणतो। ती व्यक्ती पाणी पिते
आणि वकील परत त्याला समजावतो की तुम्ही तुमच्या आयुष्याचा कितीतरी वेळ तुमच्या भावासाठी खर्च केलेला आहात. तुमची त्याला किडनी तुम्ही दिलेला आहात. एवढं सगळं तुम्ही त्याला अगदी दान केलेलं आहे. इतकं सगळं दिलेलं आहात. मग मला सांगा, तुम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे का? मग या इस्टेटीपुढं याचं मूल्य काय? इस्टेट ही अगदी तुच्छ आहे. तुमचा भाऊ जर मागतो आहे ना, तर त्याला खुशाल तुम्ही देऊन टाका, त्याला नाही म्हणू नका. आणि हां, तुम्ही इथं तुमचा वेळ घालवण्याऐवजी तुमची जी मुलं आहेत ना, त्या मुलांच्यासाठी तुम्ही वेळ खर्च करा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या, तिथं तुम्ही वेळ खर्च करा. इकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुमचा भाऊ जो काही करत आहे त्याला तसंच करू दे. न जाणू वेळ परिस्थितीनुसार तोही बदले. आणि हो, अगदी असंच होतं. काही वर्षानंतर हाच मनुष्य वकिलाजवळ जातो मिठाई घेऊन, आणि मिठाई घेऊन जातो आणि सांगतो, या मिठाईचे खरे हकदार तर तुम्ही आहात. तुम्ही माझे डोळे उघडलात. जेव्हा आम्ही प्रचंड रागाने तावातावात आलो होतो, तुम्हाला सांगत होतो की भाऊ इस्टेटीत हक्क मागत आहे, तेव्हा तुम्ही मला समजावलात. तुम्ही त्याला विरोध करू नका किंवा तो जो फ्लॅट घेत आहे त्याला स्टे लावू नका, हे तुम्ही सांगितलात. आणि म्हणूनच माझ्या भावाचाही संसार फुलत आणि माझ्या भावालाही कळलेलं आहे की आपण जे वागतो आहेत ना ते चुकीचं आहे. आणि माझा पूर्वीचा भाऊ मला परत मिळालेला आहे. आणि माझी मुलंसुद्धा शिकून आता मोठी झालेली आहेत. मुलगा माझा डॉक्टर झालेला आहे आणि या गावामध्ये त्यानं दवाखाना स्थापन केलेला आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला मिठाई द्यायला आलेला आहे. या मिठाईचे खरे हकदार तर तुम्ही आहात. तुम्ही माझ्या रागाचं परिवर्तन केलात. एक त्याला वेगळी दिशा तुम्ही दिलात. आणि म्हणूनच हा राग परिवर्तित झाल्यामुळे आज माझ्या घराचं पुन्हा एकदा हे नंदनवन झालेलं आहे. पाहणा किती सुंदर. वकिलाने सुद्धा किती छान पद्धतीनं त्या व्यक्तीला समजावलं. आणि म्हणूनच या रागाचं रूपांतर आता सुगंधात झालेलं आहे. खरंच अशी माणसं भेटणंसुद्धा समाजात गरजेचं आहे. योग्य काय अयोग्य काय हे सांगणंसुद्धा कोणीतरी गरजेचं आहे ना. नाहीतर रागात आपण अधिक तेल ओतलं, तिखट मीठ टाकलं तर तो राग पसरतो. पण त्याच रागावर आपण पाणी ओतलं तर ते विझण्याचं कार्य करतं. मग सांगण्याचा उद्देश म्हणजे काय? तुमचा राग हा काही क्षणाचा असतो, पण त्या क्षणामध्ये सगळं उद्ध्वस्त करून जातो. तो क्षण जर तुम्ही जपलात, तो क्षण अमूल्य असा क्षण असतो रागाचा, तो तुम्ही जपा. म्हणजे काय होईल? इथं कोणाचंच नुकसान होणार नाही. कसे वाटले विचार? अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आनंदी राहा आणि उत्साही राहा. नाकावरच्या रागाला औषध काय? नाकावरच्या रागाला औषध काय?